येथे लवकरच होणाऱ्या भव्य इस्तेमाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। या इस्तेमासाठी गावासह परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असून आयोजन यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक अहोरात्र मेहनत घेत आहेत। इस्तेमासाठी भव्य मंडप उभारणी, ध्वनी व प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे तसेच वाहतूक नियोजनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। या इस्तेमाच्या माध्यमातून धार्मिक संदेश, शांतता, बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचा संदेश दिला जाणार असून विविध भागातून हजारो भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे। प्रकाशन आणि आयोजन यांच्यात समन्वय ठेवून नियोजनबद्ध तयारी करण्यात येत असल्याने हा इस्तेमा शांततेत आणि यशस्वीरित्या पार पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। नमस्कार, हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या कमळापूरमध्ये इस्तिमा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होणार आहे। तसेच काही मुस्लिम बांधव आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, काय सांगाल, आज आपल्या कमळापूरमध्ये प्रथमच इस्तिमा होत आहे, याविषयी आपली सविस्तर माहिती द्या। आज हा इस्तिमा आहे, हा फक्त 24 तासाचा आहे, शनिवारी संध्याकाळपासून तर रविवारी संध्याकाळपर्यंत। हा इस्तिमा ठेवण्याचं जे कारण आहे की याच्यामध्ये आपले बंधुभाव निर्माण व्हावा आणि ज्या आपल्या परमेश्वरानं आपल्याला ज्या कारणासाठी जमिनीवर पाठवलं, चांगलं कर्मार्थ परमार्थ करून एकमेकाला सहाय्य करून आणि एकमेकासाठी कामी येऊ, हे 24 तास ह्या दिवसांची आमचे प्रवचन राहतील, मार्गदर्शन राहील आणि त्या मार्गदर्शनानुसार म्हणजे मानवानं मानवासाठी कामी यायला पाहिजे। ह्या बाबतीत आमचे जे धर्मगुरू येतील ते आम्हाला प्रवचन करतील आणि आजूबाजूचे 4 लोक, गावाचे लोक, जसं वाळूज आहे, पंढरपूर आहे, साजापूर आहे, या 4 पंचक्रोशीचे लोक त्या इस्तेमात जमा होतील। बस। तसेच आपल्या सोबत कमलापूरचे साहेब सुद्धा आहेत। साहेब, आपला परिचय द्यावा, सविस्तर माहिती सांगावी। मैं शेख शफीउल्लाह कमलापुर का पुलिस पटेल। हमारे गांव में इस पहली मर्तबा इज्तिमा होने जा रहा है और यहाँ पे ज़ोरों से तैयारी शुरू हो रही और इज्तिमा के खिदमत के लिए पूरे 4 गांव से हमारे रंजनगांव, कमलापुर, वालूज, पंढरपूर, साजापुर, यहाँ से सब साथी आ रहे हैं। तसेच आपल्या सोबत रांजणगावचे प्रसिद्ध मान्य नबी मौलाना शेठ सुद्धा आहेत। शेठ, काय सांगाल, आपला जो आज इस्तिमा आहे, इथं पार्किंगची व्यवस्था व याचा खर्च कोण कसं करतं? पार्किंगची व्यवस्था पलीकडून केलेली आहे। आमचे जे इंजिनियर मोठे आलते ते आम्हाला दाखवून दिलं, इथं मंडप लावा, तिथं पार्किंग, तिथं हे आमचा हे इस्तिमा जे आहे तर पूर्ण जिल्ह्याचे हे पूर्ण जिल्ह्यात 21 ठिकाणी असे झोन पाडलेले, त्यामध्ये प्रत्येक झोनचा इस्तिमा 1 तारखेपासून 11 तारखेपर्यंत आहे। असे एकूण 21 झोन आहे, त्यापैकी आपला झोन नंबर 7 आहे, तर त्याचा इस्तिमा इथं आजपासून चालू केलं। म्हणजे आजपासून तुम्ही तयारी चालू केलेली आहे? तयारी चालू केली। आता अजून इस्तिमाला 1 हफ्ता बाकी है, तोपर्यंत इंशाल्लाह सब काम हो जाएगा और काम करने के लिए भी हमारे सब साथी पहुँच रहे। आता तुमचे मन धनाने काम करतात। हाँ, तसेच इस्तिमासाठी तुमचे धर्मगुरू येतात, मोठे मोठे तुमच्याकडे नेते वगैरे, त्यांना असं काही असतं का, बंधन काही असतं का? बंधन नाही काही, फक्त जमिनीच्या खालची आणि जमिनीच्या वरची गोष्ट सांगतात। त्याच्यात राजकारण नाही, काही नाही, काही नाही। एखादा मोठा नेता असला तरी त्याला खाली बसावं लागेल? नाही, त्याच्यासाठी थोडंफार हे करतात ना, म्हणजे मोठे मोठे जे येतात ना, त्याच्यात बी जसं त्याची व्यवस्था थोडी अलग करतात। त्याच्यासाठी एक मीटिंग येतात। मीटिंग म्हणजे प्रवचनची एक घंट्याची त्याला अलग समजते, म्हणजे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, सरपंच झाले, पोलीस पाटील झाले, गावाचे मोठे व्यापारी, ते त्याच्यासाठी खास करून अलग त्याला जमा करून त्याच्यासाठी आमचे मोठे मौलाना 2-5 मिनटं द्यायला बोलतात। यामध्ये आपल्या मुस्लिम समाज असो किंवा इतर समाज असो, इथे येऊ शकतो का? इथं इतर समाज बी येते, जाते, पाहून जाते, त्याला बी सन्मान देतो आम्ही का बा तुम्ही बी या, म्हणजे इस्तिमाला या। म्हणजे आता लिंबे जळगाव झालं तर तिथं 80 लाख लोक झालते, किती
80 लाख लोक जमा झाले. मग त्यापैकी 70% लोक हिंदू बांधवाच्या होत्या. जमिनी ते ना सोखुशीने आपल्या जमिनीचे चालू माल काढून इस्तेमासाठी दिलत्या. हां, तर मग आम्हाला जेवढी हौस आहे, हिंदू बांधवाला बी तेवढी हौस आहे इस्तेमा व्हावा म्हणून. तसेच आपला जो आज कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम किती दिवसाचा आहे? 24 तास शनिवारी संध्याकाळी चालू होईल. तो आयतवारी संध्याकाळी 4 तारीख आयतवारी, 3 तारीख शनिवारी 3 तारखेला चालू होईल. 3 जानेवारीला चालू होईल सकाळी. तो आयतवारी माँ बाप पुणे सताना और एक दुसरे से अच्छा रहना, भाऊपणाने वागावं असं. म्हणजे प्रत्येक धर्मगुरू हे हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असलो, प्रत्येक धर्मात या वेगवेगळ्या ते आधिपत्याखाली येत नाही. त्यांना कुठेच मान्यता कोणत्याच धर्मात नाही असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे अशा अवैध धंद्याला कुठंच मान्यता नाही असं तुम्हाला वाटतं? आता प्रत्येक धर्म हा शिकवतो का बा तुम्ही अवैध धंदे करू नका. चाहे तो हिंदू धर्म हो, ख्रिश्चन हो, मराठा हो, किंवा दलित हो, किंवा मुस्लिम हो, ख्रिश्चन हो, कोणत्याच धर्मात जे येतं अवैध धंद्याला मान्यता नाही. तसेच आपल्या सोबत आहेत भागीनाथ कांबळे साहेब. भागीनाथ कांबळे साहेब, आपण या इस्तेमाच्या तयारीसाठी किती दिवसापासून इथे येत आहे? माझं कमीत कमी 8-10 दिवसापासून चालू आहे का येणं जाणं कसं आहे काय आहे देण्यासाठी बघण्यासाठी का हिंदू मुस्लिम सगळे आपण एकत्रच आहे. पण मग कसं जातीभेद लोकांना केलेलं आहे त्यानुसार जास्तीच्या हिशोबाने ते लोक राहतात, करतात, खातात. आणि इस्तेमासाठी हे जे लोक करतात हे खूपच चांगलं आहे लोकांसाठी का बा एकत्र सगळे लोक गेले पाहिजे. लोकांचं काय भावना दुखले नाही गेले पाहिजे. ह्या हिशोबानं सगळं हे काम करत चालू झालं आहे. आपण किती दिवसापासून इथे येतात? 5-6 दिवस पण चालू आहे माझं येणं, तर पण याच्यावर 8-10-15 दिवस पण चालू होतं येणं जाणं. ठीक आहे. आपण पाहत होतात हिंदू न्यूज या ठिकाणी मुस्लिम बांधवाचा जो इस्तिमाचा कार्यक्रम आहे, या ठिकाणी हिंदू बांधव मोठ्या संख्येने आपले जे देवाचं काम असल्यामुळं जे आपल्याकडून देवाला हे करता येईल, मदत करता येईल त्या पद्धतीने मदत करत आहेत. तसे मुस्लिम बांधव आज पाहण्यासारखा योग आहे की हिंदू बांधव मुस्लिम बांधव जातीभेदीचा इथं कुठे काही संबंध नाही. या ठिकाणी हिंदू न्यूजच्या माध्यमातून आपण पाहतात.